आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. म्हणजे पेपर्स मध्ये. अरे तुला काय वाटलं? यात काहीच चुकीचं नाही अरे. आणि ही गोष्ट तुझ्या लक्षात येऊ नये याचं जरा आश्चर्यच वाटतंय मला. तुझं नक्की कन्फ्युजन झालं होतं ना की तू. एनिवे, माल व्यवस्थित पोहोचलेला आहे, काहीही गोंधळ नाही. आणि गेली अनेक वर्ष मी हे काम करते, त्यामुळे जर काही गोंधळ झालाच असता तर कळलं असतं मला. माझं काहीच कन्फ्युजन नाही. तुझं आहे का? मनी सर तुम्ही ठीक आहात ना? तिकडे सगळं ठीक आहे ना? आणि वॉर्डन मॅडम कुठे गेली? हो सांगा की सगळं ठीक आहे ना तिथं हॉस्पिटलमध्ये? हो हो हो, जरा ब्रेक मारा. आधी मी काय सांगतो ऐका तर. फोन केलाय, वाईट बातमी असेल असं का गृहीत धरताय तुम्ही? चांगली बातमी सुद्धा असू शकते ना. चांगली बातमी? डिस्चार्ज मिळतोय मला. खरंच? हो, वॉर्डन मॅडम आता तीच प्रोसिजर करायला गेल्या. बरं माझं ऐका, तुम्ही अजिबात हलायचं नाही. मी येतपर्यंत तुम्ही कुठे बी जायचं नाही. मी येणार आणि मीच तुम्हाला घरी सोडणार. तुम्ही अजिबात हलू नका. हो, जशी तुमची आज्ञा. काय काय करायचं नाहीये या लिस्ट मध्ये याची सुद्धा भर. ओके? बरं मी आलेच. सुजित सर, मनी सरांना डिस्चार्ज मिळतोय. अहो मला वाटलं नव्हतं त्यांना इतक्या लवकर 2 दिवसात डिस्चार्ज मिळेल. वाव, वाह, मलाही वाटलं नव्हतं 2 दिवसात मणीला डिस्चार्ज मिळेल. वाव. सुजित सर, तुमची काही हरकत नसेल तर मी जाते. म्हणजे त्यांना माझी गरज पडेल. मला त्यांना घरी सोडायचंय. मी येते मी. स्वानंद, कशी गंमत आहे ना. तुला मदत व्हावी म्हणून तू स्वानंदीला इथे परत बोलवलंस, पण ही बया आपली मणीसर करत मणीच्याच मागे लागली. पण ठीक आहे, त्याला जास्त गरज आहे ना आधाराची. हॅलो साहेब, तुम्ही मला भेटायला या. आणि ही जर तुम्हाला माझी रिक्वेस्ट वाटत असेल ना तर हा तुमचा गैरसमज झालाय बहुतेक. ही रिक्वेस्ट नाही, धमकी आहे. आणि जर तुम्ही मला भेटायला नाही आलात तर याचे परिणाम चांगले होणार नाहीत. मणी सर, आता पटली खात्री? मी एकदम ठणठणीत बरा झालोय. म्हणजे तुमच्या सहित मी माझंही वजन सांभाळू शकतोय. उगाच नाही मी तुम्हाला सुपर मनी म्हणत. 2 दिवसात स्वतःच्या पायावर चालायला लागलात तुम्ही.
तुमची इच्छाशक्ती होती म्हणून एवढी मोठी सर्जरी सुखात पार पडली. आता फक्त 4-5 दिवस, मग तुम्ही आधीसारखे चालायला लागल. बघताय ना कशी बडबड चालली. नाहीतर 2 दिवसापूर्वी भित्र्या सशासारखा जीव मुठीत आला होता. भीती नाही वाटणार का? म्हणजे कुणाला बी भीती वाटली असती की. पण आता तुम्हाला असं बघून जरा बरं वाटतंय. सगळ्या गप्पा इथेच मारणार आहात का? नाही म्हणजे अजून तो पूर्णपणे बरा झाला नाहीये, त्याला आरामाची गरज आहे. निघूया. खरंच मला असं झालंय कधी घरी जातो. आणि खरं सांगायचं तर मला या वासाचा कंटाळा आलाय आता. अरे हो, मी विसरूनच गेले, मला हॉस्टेलमध्ये काम आहे. तू याला घरी सोडून येशील ना? हो, तुम्ही नका काळजी करू, मी सोडते त्यांना घरी. हे घेऊन जा. येतो. काय कशाला भेटायला आलास? कशाला फोन करतोयस? का आपण करतोय म्हणजे पैशासाठी करतोय. कुठले पैसे? काम तर पूर्ण केलं नाही, आता कुठले पैसे? हो साहेब, ते पैसे घेतले ना त्याला मानासाठी घेतले, मानासाठी. आणि आता जे पैसे मागतोय ना ते रिक्स साठी मागतो. तेच म्हणतोय मी, त्याला मारण्यासाठी पाठवलं होतं ना, तो जिवंत आहे. हॉस्पिटलमधनं डिस्चार्ज मिळेल त्याला आता. ते तर काम पूर्ण केलं नाही, पैसे मागायला आलास तू. मी तेच सांगतोय की तो शुद्धीवत केलाय, त्यात त्यांनी माझा चेहरा बघितला. आता माझी रिस्क वाढली आणि त्यांनी जर मला ओळखलं तर मी पकडला जाईल. आणि त्यासाठीच मला फरार व्हावा लागेल. आणि त्याचेच तर पैसे मागतोय ना. आणि नाही दिले पैसे तर काय करशील? ठीक आहे, तुम्हाला नाही द्यायचे पैसे तर नका देऊ. पण जर मला पकडलं तर मी तुमचं नाव घेईन. आणि हो, हे असं व्हायला नको असेल तर मी सांगतोय ते पैसे गपगुमानं द्या. पैसे तू मागितलेच त्यापेक्षा जास्त आहेत. परत मला फोन करायचा नाही, इथे यायचं नाही, कळलं? साहेब, मला कामावरून काढू नका. साहेब साहेब साहेब. सावकाश. काय कसला विचार करत होता? काही नाही, चला. सदा, अरे मी सांगितलंय. साहेबाऊ, याची काय गरज होती? अरे इतकं तर मी करू शकतो नाही का? आणि मी काय करायचं काय नाही करायचं याच्यासाठी मला तुझी परवानगी घ्यायची गरज नाही, नाही का? तसं नाही साहेब, पण तुम्ही बिझी असता आणि वेळ काढून हे सगळं. थँक्यू. हे आभार प्रदर्शन पुढे ये, बस. आराम करतो आधी, बस. येस. कसं आहे ना म्हणे, जसा सुजित माझ्यासाठी आहे तसा तू पण आहेस. त्याचं ते तसं, तुझं हे असं. आता तू जो हा हलगर्जीपणा केलायस ना, तो मलाच सांभाळून घ्यावा लागणार आहे. नाहीतर कोण सावरणार सांग? आणि तू कोण आहेस माहितीये का? तुझं नाव माझ्याशी जोडलं गेलंय.
माझ्याशी तुझा संबंध आहे. मला एक कळत नाहीये की जीवावर बेतेल अशा ठिकाणी तू एकटा का गेलास? नाही साहेब, एकटे नव्हते ते, मी होते त्यांच्या, तेही वेगळ्या पद्धतीने. म्हणजे अगं म्हणजे ह्याने हे जर का केलं असेल ना तर तो अलर्ट असणार स्वानंदी. आणि शिवाय तुला गावात जायला परमिशन नाहीये ग. मी एक काम करते स्वानंदी, मी रिपोर्टर म्हणून तुझ्या गावात जाते आणि बोलण्यातून त्याच्याकडून सगळं सत्य बाहेर काढते. तू बरोबर बोलतेय जेसी. अरविंदच्या बाबतीत जे घडलं ते सरपंचाच्या बाबतीत घडायला नको. त्याला जर कळलं की आपण त्याच्या मागावर आहोत तर तो गायब होईल. आणि तो नुसता गायबच होणार नाही, तो माझं जगणं मुश्किल करेल. तू म्हणतीये तसंच करूयात आपण. हे बघ, हे माझ्यासाठी खूप डिफिकल्ट काम नाहीये. फार फार तर 2 दिवस लागतील स्वानंदी मला. स्वानंदी, आणि डोंट वरी, जे काय होईल मी तुला कॉल करून अपडेट करत राहील त्या गोष्टीचं. अगं जेसी, लगेच काय सामान भरायला निघालीस? अगं आधी आपण बसून बोलूयात की. स्वानंदी, अगं अजून काय बोलणार होतो आपण? हे बघ स्वानंदी, जेवढा उशीर करू ना तेवढे या गोष्टी कॉम्प्लिकेटेड होत जातील. आणि हे बघ स्वानंदी, मी पत्रकार आहे, मी ह्या आधी असे केसेस हँडल केलेले आहेत. त्यामुळे डोंट वरी, मी त्या नालायक सरपंचाला ना घेऊनच येते बघ इकडे. अगं पण हे बघ स्वानंदी, मी एक पत्रकार आहे. लोकांना न्याय मिळवून द्यायचं हेच माझं काम आहे. आणि लोकांना न्याय मिळवून देताना मी माझ्या जीवाचीही पर्वा नाही करत. आणि आता तर प्रश्न माझ्या जवळच्या मैत्रिणीचा आहे ग. माझ्या जवळच्या मैत्रिणीला न्याय मिळवून द्यायची वेळ आली आहे. स्वानंदी, जोवर तुला न्याय मिळत नाही ना तोवर माझ्या आयुष्याचं ध्येय हेच असणार आहे. मी खूप नशीबवान आहे, मला तुझ्यासारखी एवढी काळजी करणारी मैत्रीण भेटली. हे बघ, तू तिकडे जातीयस पण स्वतःची काळजी घे, स्वतःच्या जीवाला जग. मी आलेच चेंज करून. मणीला मानलं पाहिजे, एवढ्या मोठ्या अपघातानंतर सुद्धा ना केवळ इच्छाशक्तीच्या बळावर तो फास्ट रिकव्हर होतोय. खऱ्या अर्थानं फायटर आहे. मला खरंच त्याचं कौतुक वाटतं. मला नका सांगू त्याचं कौतुक. त्याच्या दिमतीला 1000 नोकर ठेवलेत आणि इच्छाशक्तीच्या जोरावर. 1000 नोकर? तुम्हाला खरंच समोरचं दिसत नाहीये का बघण्याची इच्छा नाहीये? दिमतीला नोकर देऊन सुद्धा स्वतःचं काम स्वतः करण्यासाठी हा मुलगा धडपडतोय. मणी आहे म्हणून ठीक आहे, त्याच्या ठिकाणी दुसरा एखादा मुलगा असता ना तर आई ग करत बेडवरच पडून राहिला असता. साधा साहेब, मणी साहेबांसाठी खिचडी घेऊन चाललोय. ठीक आहे. हे बघ, नुसतं देऊन परत येऊ नकोस. तो नीट खातोय की नाही ते बघ, औषधं घेतोय की नाही ते बघ. आणि फिजिओथेरपिस्ट येतोय ना? हो साहेब. ठीक आहे, घेऊन जा. आपल्या घरात चांगलं चाललंय. हा म्हणजे उलटाच व्यवहार चालू आहे. आपल्या कामासाठी पगार देऊन ठेवलेल्या नोकरांच्या दिमतीला नोकर काय, सरपोतदारांच्या किचन मधनं खिचडी जाते काय. वा, छान चाललंय. नोकर माणसं कितीही आवडीची असली तरी ज्याला त्याला त्याच्याच पायरीने वागवावं. पायातली चप्पल पायातच असलेली बरी, डोक्यावर घेऊ नये. काय बोलताय तुम्ही? जरा तोंड सांभाळून. मणी डॅडचा फक्त लाडका नाहीये, माझ्या मोठ्या भावासारखा सुद्धा आहे. हो ना डॅड? काय काय बोललास तू सुजित? हो, म्हणजे असं डॅडच म्हणाले हॉस्पिटलमध्ये.
शालिनी, जेसी एव्हाना पोचली पण असेल तिकडं, पण काय झालं असेल? एकतर तो सरपंच एक नंबर गुडघ्यात डोसकं असलेला माणूस आहे. त्याला जरा जरी संशय आला ना तरी तो जेसीला गावातनं बाहेर जाऊच देणार नाही. देवी आई, माझ्या जेसीकडे लक्ष दे बाई. स्वानंदी, हे घे. लाडू. अहो मॅडम, आत्ताच तर तुम्ही मला दिले होते ना, तेच संपले नाहीत अजून. ते संपले की मागेन मी तुमच्याकडे. तुला कोणी सांगितलं की हे लाडू तुझ्यासाठी आहेत? म्हणजे हे लाडू मणीसाठी आहेत. मी मुद्दाम बनवलेत, खारीक आणि बदाम घालून पौष्टिक लाडू. अगं तू अशक्त आहे ना, त्याला आता ह्याची गरज आहे. म्हणून तू जेव्हा जाशील तेव्हा त्याला दे, आठवणीने, विसरू नकोस. आणि त्याला सांग सकाळी उठल्या उठल्या गरम दुधामध्ये 1 चमचा हळद घालून त्याच्याबरोबर हा लाडू खायचा. आणि हे वॉर्डन मॅडमनी सांगितलंय, कंपल्सरी. कळलं? मॅडम, अहो तुम्ही एवढ्या मायेनं केल्यात, तर तुम्हीच का देत नाही मनी सरांना? म्हणजे तुम्ही तुमच्या हाताने दिले की त्यांनाही बरं वाटेल. नाही अगं, मी नाही जाऊ शकत. देऊ नये. म्हणजे हवं तर आपण दोघी बी एकत्र जाऊ. नाही, मी सांगितलं ना, मी नाही जाऊ शकत. मणी खूप चांगला आहे, पण मणी ज्यांच्या बरोबर राहतो त्या घरात मी नाही जाऊ शकत. जीव गेला तरी मी त्या घरात पाय नाही ठेवणार. मॅडम, त्या घरात नाही जाऊ शकत? जीव गेला तरी चालेल? काय बोलताय मॅडम? इतक्या साध्या गोष्टीसाठी जेवणाच्या ताटावरून उठून जायची काहीच गरज नव्हती. काही गरज नव्हती? अहो, खेळ करून ठेवलाय तुम्ही आपल्या नात्याचा आणि आपल्या मुलाचा. मणीचा अपघात आणि आपल्या नात्याचा काय संबंध आहे? उगाच तुम्ही वडाचं साल पिंपळाला लावताय. इतकी वर्ष मी काही बोलले नाही याचा अर्थ असा नाही होत की तुम्ही जे करताय ते मला मान्य आहे. तुम्हाला मान देऊन मी गप्प बसले. तुम्ही जे जे केलं त्याला भलेही माझा सपोर्ट नसेल, पण विरोधी केला नाही, त्याचं हे फळ मिळतंय मला. कसलं फळ? काय वागलो आम्ही? काय बोलताय तुम्ही? तुमचं तुम्हाला तरी कळतंय का? आणि इतकं रागवण्यासारखं काहीच नव्हतं. आता हेही मीच सांगायचं का? रस्त्यावरनं उचलून अनाथ मुलाला घरी आणलात आणि इथे माझ्या डोळ्यासमोर त्याला ठेवलात आणि स्वतः निघून गेलात करिअर करण्यासाठी. त्या लहान मुलाचा सांभाळ कोणी केला? मी. त्याची आजारपण वगैरे कोणी बघितली? मी. अहो, माझा स्वतःचा मुलगा जेव्हा लहान होता तेव्हा ह्याची दुखडी कुपडी कोणी बघितली? मी. अहो शालिनी, चांगलंच काम केलं तुम्ही आणि आम्हाला त्याचं कौतुकही आहे. कौतुक? काय करू तुमच्या ह्या कौतुकाचं मी? माझ्या डोळ्यासमोर माझ्या मुलाच्या वाट्याला जे जे आलं, खेळणी, कपडे, पुस्तकं, सगळं, ह्या सगळ्याचा अर्धा भाग करून तुम्ही ह्या रस्त्यावरनं आणलेल्या मुलाला दिलं माझ्या समोर. तुम्हाला काय वाटतं? मला वाईट वाटलं नसेल? सुजितला वाईट वाटलं नसेल? करिअरच्या नावाखाली तुम्ही ज्या ज्या गोष्टी केल्या, कोणाकोणाशी संबंध ठेवलेत, याबद्दल मी तुम्हाला कधीही विचारलं नाही
आणि यापुढेही कधीही विचारणार नाही. तुझा माझ्यावर विश्वास नाही, या फालतू माणसावर विश्वास आहे. याच्या डोक्यात काहीतरी शिस्त आहे. विचार याला लाईट गेल्यानंतर हा त्या खोलीकडे काय करत होता? विचार. अहो हे काय करताय? कौशल, मला आत्ता जरा एकट्याला राहू दे. तू जा प्लीज. अहो पण सरपोतदार सरांनी मला जे काही असेल ते असेल. मी बोलेन सरपोतदारांशी. तू प्लीज जा. बरं ठीक आहे, काही लागलं तर सांगा, मी बाहेरच आहे. हा हॅलो, कोण आहे? अरे बापरे, पेशंट आज चांगलाच रागावलेला दिसतोय. मी वॉर्डन बोलतीये. काय झालं? हो सॉरी मॅडम, ते मला कळलं नाही, लक्षात नंबर सेव्ह नव्हता. हा मॅडम, लाडू छान झाले होते. म्हणजे इतके छान झाले होते आणि इतके पौष्टिक आहेत. तुम्ही जर आत्ता मला म्हणालात ना की हॉस्टेलला ये, तर आता इथून धावत येऊ शकतो. त्याची काही गरज नाहीये. लाडू संपले की मला सांग. पण तू इतका का संतापलायस? कुणावर रागावलायस? कुणावर म्हणजे माझ्यावरच मॅडम. म्हणजे आता स्वानंदीला माझी गरज आहे. आपल्याला एवढी कामं आहेत आणि माझी अशी अवस्था आहे. आणि मला नेमकं कळतही नाही मी आता या अवस्थेत कशी मदत करू त्यांना. तू शांत हो. अरे मदत काय फक्त शरीरानेच करता येते का? मनाचा खंबीरपणाही तितकाच महत्वाचा आहे. आणि तू मनाने खंबीर आहेस, मला माहितीये. आणि स्वानंदीला मदत करण्यासाठी तू यातनं काहीतरी मार्ग काढशील आणि तुला कुणीही थांबवू शकणार नाही ह्याची पण मला खात्री आहे. पण तू आधी स्वतःची काळजी घे. हो. थोडा आराम कर. तुझी रिकव्हरी जास्त महत्वाची आहे, कळलं? हो. बरं, ठेवतो. टेक केअर. जेसीचं मेसेज. सरपंचला खूप शोधला गो, पण सापडलाच नाही. बर मी निघते आता, बस मिळाली मला. कुठं गेला असेल हा सरपंच? त्याच्या जागी आणि कोणी असतं तर एखाद्या वेळेला मला इतका संताप आला नसता. पण हा सरपंच. एका गावात लहानाचे मोठे झालो आम्ही. लहानपणी एका गल्लीत खेळलो आणि यानंच असा घात करावा. कुठं फेडेल हे पाप? देवी आई, आता तूच काय तो मार्ग दाखव. काहीही करून त्या सरपंचाला शोधलं पाहिजे. पण तो कुठं गेला असेल, काय करत असेल, काही बी कळना झालंय. हॅलो. अगं मी बोलतोय, अक्षा. अक्षा, तू कसं काय फोन केलास मला? अक्षा, बरं आहेस ना तू? आणि बाकीचे सगळे कसे आहेत? जानू, चिंगळ्या, बंटी आणि माझी ताईडी कशी आहे ती? मला तुम्हा सगळ्यांची लई आठवण येते. आठवण तर आम्हाला पण येते ग, पण काय करणार? बरं, तू उद्या गावाला येणारच ना? गावाला नाही, आता माझं गावाला परत येणं शक्य नाही. एरवी मी काही म्हणालो नसतो, पण उद्या तुला यायलाच हवं स्वानंदी. उद्या आपली गावची जत्रा आहे, देवी आईची जत्रा आहे. तू कुठं पण असलीस तरी जत्रा कधी चुकवली आहेस का? आणि या वर्षी चुकवणार आहेस वय? ते काही नाही, तू यायचं म्हणजे यायचं. आम्ही तुझी वाट बघतोय. अक्षा, मी तुला नंतर फोन करते. थँक्यू इन्स्पेक्टर अमर, तुम्ही आला. पण प्लीज चहा घ्या. बस का यार, काय फॉर्मॅलिटी करतोय आवाजावा करून? आय एम सॉरी यार, मी तुला हॉस्पिटलला भेटायला नाही येऊ शकलो. मी जर तिथे भेटायला आलो असतो ना, सर्वांना कळलं असतं की तुझी माझी ओळख आहे आणि मग ही केस माझ्याकडे आली नसती. सो सॉरी. नाही, पण हरकत नाही, इट्स ओके.
आणि बरं झालं तू आला नाहीस हॉस्पिटलला. मी काही ओपनली सांगू शकलो नसतो तुला. ओपनली म्हणजे जे तू जे स्टेटमेंट दिलंयस त्यामध्ये तू काही लपवलंय का? ती केस चोरीची नाहीये. नाही. हे बघ अमर, मला शंकाने मला खात्री आहे हा अपघात नव्हता. त्यांचा मला मारण्याचाच हेतू होता. आणि ज्या क्षणाला मला हे जाणवलं त्यानंतर मी त्यातल्या एकाचा चेहरा स्पष्ट लक्षात ठेवलाय. गुड, व्हेरी गुड. तू अगदी डिटेल त्याचं वर्णन सांगू शकशील? अगदी. दॅट्स ग्रेट. आणि खरं सांगू का, तू जे काही तिथे स्टेटमेंट दिलंय ते वाचून मला शंका आलीच होती की तू थापा मारतोस. म्हणूनच मी यांना घेऊन आलो. हे आर्टिस्ट आहेत, स्केच आर्टिस्ट. नमस्कार. तू त्या माणसाचं वर्णन सांग, त्याप्रमाणे हे त्याचं स्केच काढतील. एकदम हुबेहूब स्केच. डन. मला असंही त्या माणसाचा चेहरा स्पष्ट आठवतो. मी अगदी सांगू शकतो. ग्रेट. दादा प्लीज वर्णन सांगायला सुरुवात. हा, त्याचा चेहरा एकदम करेक्ट आहे. एकदम परफेक्ट, डिक्टो. पण अमर, आता मी इतकीच मदत करू शकतो तुला. आता इथून पुढचं काम तुझं. म्हणजे हा माणूस कोण आहे, याला कोणी पाठवलं मला मारण्यासाठी, याबद्दल मला काहीच अंदाज नाही जो तुला शोधायचा आहे. पण प्लीज याला लवकरात लवकर शोध. कारण हा जर सरपोतदार साहेबांना भेटला तर ते याला मारून टाकतील. आणि हा माणूस मला जिवंत हवाय. कारण मला जाणून घ्यायचं याला कोणी पाठवलं आणि याचा मला मारण्याचा उद्देश काय होता. ठीक आहे, तुझं काम झालं म्हणून समज. काही बाबतीत मला तुझी मदत लागेलच, पण आपण ते बघू. पण मणी, मला एक सांग, जर हे काम अनऑफिशियल आहे तर तू मला मदत का करत नाहीयेस? कारण मला एक महत्वाचं काम आहे. अरे, तुझ्यावर जिवे मारण्याचा हल्ला झाला आणि तो गुन्हेगार शोधण्यापेक्षाही तुला असं कुठलं महत्वाचं काम करायचं? स्वानंदी, अगं काय झालं? काय झालं? काय, मी चंद्रावर गेले नव्हते, साखरगावला गेलेले. तू तर अशी घट्ट मिठी मारली जसं काय आपण वर्षानुवर्ष भेटलो नाहीये. तुला नाही कळायचं, मला लई टेन्शन आलं होतं. 1 मिनिट बी चैन पडत नव्हता. सारखी भीती वाटत होती. पण आता तुला बघितलंय ना, आता माझ्या जीवात जीव आलाय. लय बरं वाटतंय तुला बघून. अगं पण काय फायदा झाला स्वानंदी? माझ्या हाती काही प्रूफ लागलेच नाहीये. धड तो सरपंच पण सापडला नाही. स्वानंदी, आय एम सो सॉरी. अगं जेसी, येडी का खोळी तू कशाला सॉरी म्हणतेस? तुझी यात काय चूक आहे? तो नालायक सरपंच असा गावातनं गायब होईल असं स्वप्न थोडी पडलं होतं आपल्याला. अगं पण आता आपण काय करायचं? हे बघ, मी जर का परत त्या गावात गेले ना तर लोकांना माझ्यावरती संशय येईल. याचा मार्ग मी शोधलाय. म्हणजे उद्या आमच्या गावाला लई मोठी जत्रा असते, देवी आईची जत्रा. लोक लई मानतात या जत्रेला. कोणी कुठं बी असू दे, एकनेक माणूस या जत्रेला देवी आईच्या दर्शनाला येतो. जर का आपला संशय खरा आहे, म्हणजे सरपंचाला हे कळलंय की आपण त्याला शोधतोय आणि म्हणून तो गावातनं जर गायब झाला असेल, तरी बी तो या जत्रेला देवी आईच्या दर्शनाला नक्की येणार.
शब्द आहे माझा, हवं तर लिहून घे. वो कल रात को ही चले गए. म्हणजे स्वानंदी आणि जेसी कुठेतरी निघून गेल्या. वो शक्करगाव. हाँ जी मैडम, मैंने उनको बोला आपल्या हॉस्टेलचे नियम आहेत रात्रीचं बाहेर जायचं नाही म्हणून, लेकिन उन्होंने मेरा नहीं सुना. मैंने कुछ नहीं किया मैडम, मैंने उनको बहुत समझाया, लेकिन मैडम उन्होंने मेरी एक बात भी नहीं सुनी. मैंने कुछ नहीं किया. मला शिक्षा नका करू. तुला शिक्षा केली मी आजपर्यंत नाही ना? मग साखरगावला गेल्या? स्वानंदी, फोन उचल स्वानंदी. जेसी, स्वानंदी, एक मिनिट, वॉर्डन मॅमचा कॉल आलाय. हॅलो, कुठे आहात तुम्ही दोघी? स्वानंदीचं काही डोकं फिरलंय का? गुन्हेगार शोधण्याच्या विचाराने तिला इतकं पछाडलं की तिचं डोकं काम करेन असं झालंय. पण तुला अक्कल नाहीये? का घेऊन गेलीस तिला साखरगावला? तुला कळतंय ती प्रेग्नेंट आहे. गावातल्या लोकांना कळलं तर काय होईल? स्वानंदीला काही झालं तर जबाबदार कोण? मॅम तुम्ही पॅनिक होऊ नका. स्वानंदी माझ्या सोबतच आहे आणि ती एकदम सेफ आहे इकडे. अच्छा, तुझ्या बरोबर स्वानंदी सेफ आहे ह्याची खात्री आहे तुला? अगं त्या गावकऱ्यांची डोकी फिरली ना तर तुमच्या दोघींचे काय हाल होतील तुला कळतंय? मॅम, गावकऱ्यांची डोकी फिरायला त्यांनी आम्हाला बघितलं तर पाहिजे ना, त्यांनी आम्हाला ओळखलं तर पाहिजे ना. आम्ही इकडे साडी घालून आलोय, लुक चेंज करून आलोय, म्हणजे ते आम्हाला ओळखणार नाही. हे बघा मॅम, तुम्ही पॅनिक होऊ नका, काळजी करू नका. मी स्वानंदीला सेफ घेऊन येईन एकदम, प्रॉमिस. अगं पण स्वानंदी, 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 स्वानंदी. सरपंच आले. काय बाबन्या, बरं आहे ना? व काय रे दात काढ्या? बरं झालं तुम्ही आलात. म्हणलं यंदा आता ही जत्रा चुकवता. एवढा आहे का रे तू? एवढा आहे का? गावची जत्रा मी चुकवल का? हे बघ, जगाच्या कोणत्याही कोपऱ्यात असलो ना तरी जत्रा म्हटलं की मी धावत येणारच आहे. कसं आहे, हे जे काय आपलं अस्तित्व आहे, जे साम्राज्य, कुणामुळे देवी आईमुळे. तिला विसरून चालेल का? मग नाही, तुम्ही आलात ते बरंच झालं. पण सरपंच, एक मॅटर झालाय इकडं. आहेच का? आता लाजू नको, बोल पटापटा. बाबू गुपित आहे का? हा सरपंच. अहो म्हणजे एक रिपोर्टर आली होती गावात, सगळं विचारत होते, म्हणजे सरपंच कुठं राहतात, कशाला कुठं गेले, म्हणजे हा सगळा विषय झालाय ना इथं.
काम करावं तरी बी प्रॉब्लेम, नाही करावं तरी बी प्रॉब्लेम. ह्या प्रॉब्लेम पाहिजे त्या नॉवेल्टी वाल्याची ऑर्डर राहिली बघ. चट्ट दिशी करते आणि येते. मी या गावात येणं, स्वानंदी मला भेटणं, स्वानंदीवर अडचण येऊन तिनं मुंबईला आणि माझ्या आयुष्यात येणं, हे सगळं मी योगायोग कसं म्हणू देवी आई? हे सगळं घडवून आणण्यात तुझं नक्कीच काहीतरी येतोय. माझ्या अनाथ असण्याची मी नेहमी तुझ्याकडे तक्रार केली आहे, पण देवी आई तुझ्याच दाराशी मला स्वानंदी भेटली आहे आणि माझ्या आयुष्याला अर्थ मिळाला, जगण्याला कारण मिळालं. पहिल्यांदा कुणासाठी तरी जगावं वाटतंय. देवी आई मला तुझा आशीर्वाद हवाय. स्वानंदीला साथ द्यायला, तिला न्याय मिळवून द्यायला मला तुझी साथ हवी देवी आई. स्वानंदी, स्वानंदी, स्वानंदी इकडे काय करतेस तू? तुला कोणी बघितलं तर? स्वानंदी तुला कळतंय का आपण किती मोठी रिस्क घेऊन इकडे आलोय ते? त्या फातिमाने वॉर्डन मॅमला सगळं सांगितलंय. मला वॉर्डन मॅमचा बाहेर कॉल आला होता. त्या मला म्हणाल्या की तिला लवकरात लवकर परत घेऊन ये. आणि हो, मी मॅमला प्रॉमिस केलंय की मी तुला एकदम सेफली परत घेऊन येणार. त्या फोन करून मला खूप ओरडलंय. आणि तुझ्या ताईने तुला इथे बघितलं तर? अगं तुला माहितीये ना तिने हॉस्टेलवरती येऊन किती मोठा राडा घातला होता ते. स्वानंदी, स्वानंदी बोलणार आहेस का? तू कोणाशी बोलतीये मी? हे माझं घर जेसी, गोकुळ होते एकेकाळी. मी, आमचा भैया, माझी ताईडी, माझी आई, सगळे या घरात सुखाने राहायचो, भांडायचो, पण एकमेकांना जीव बी तेवढाच लावायचो. घासातला घास ठेवायचो एकमेकांसाठी. आता परवापर्यंत हसत खेळत होतं आमचं घर. कुणाची दृष्ट लागली काय माहिती, वर्षात पार होत्याचं नव्हतं झालं. माझी ताईडी ती खोळ्यागत गावभर फिरतीये, मला बहीण मानायला तयार नाही. आमचा भैया कुठं असेल, काय करत असेल काही बी माहिती नाही. आणि आई तर हे घर न बघताच शेवटचा श्वास तिनं परक्या शहरात सोडला. हो, त्याचं नव्हतं झालं.